आता आपल्याला काम करायचं आहे पोझिशनल. टूल कोणता यूज करणार? TF पोझिशनल. पोझिशनलवर क्लिक केलं, आलेलं आहे. इथं जेवढे पण लेवल दिसत आहेत तुम्हाला या सगळ्यांमध्ये माझे ट्रेड आहेत, ते मी कॅल्क्युलेशन करून ठेवलेले आहेत. कंटिन्युअस तुम्हाला वापरता येतील आपल्याला. तसे तुम्ही पण एवढे कॅल्क्युलेशन पाहिजे तेवढे कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे. नवीन टॅबसाठी काय करता? बाजूला प्लस साइन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. आलेलं आहे. कोणत्याही स्क्रिप्ट मध्ये जे कॅल्क्युलेशन करायचे, सिलेक्ट बॉक्स वगैरे जी इंट्राडेची प्रोसेस सगळं तेच राहणार आहे. फक्त बदलायचं काय? चार्ट टाईप कोणता राहील पोझिशनलला? चार्ट टाईप कोणता यूज करायचा आहे? इकॉनॉमिक यूज करायचा आहे. टाइम फ्रेम. इंट्राडे साठी NSE BSE साठी कोण सांगितलं होती? 15 मिनिट. MCX साठी काय सांगितलंय? म्हणजे आता मी डिसाइसिव्ह कॅन्डलची 15 मिनिटाची शोधत होतो. MCX मध्ये इंट्राडे काम करायचं असेल तर कोणती रील शोधणार? 30 मिनिटाची. बरोबर आहे? एवढंच फरक, बाकी काही रूल मध्ये बदल नाही. ठीक आहे. आता पोझिशनल साठी टाइम फ्रेम डेली राहील. डेली, दिवसाची. एका दिवसात एकच कॅन्डल. आता बघा, दिवसात जर एकच कॅन्डल बनणार आहे तर आपल्याला डिसिजन पण एकच दिवस घ्यायचंय का नाही? आणि ते कधी घ्यायचंय? कॅन्डल कंप्लीट म्हणजे कधी? 3:30 म्हणजे 9 ते 3:30 कि जे काय मार्केटचा टाइम पिरियड आहे त्यात तुम्ही मार्केटला नाही बघितलं आणि रात्री 10 वाजता बघतायत की आज मार्केटने काय केलेलं आहे आणि मग फेज चेंज करतायत, तरी काही फरक पडतोय का? पॉईंट लक्षात येतो का? मार्केट आवर्स मध्ये पोझिशनल काम करायला 9 ते 3:30 याच्या सवरती मार्केट चालू आहे, याच्यात तुम्हाला अजिबात नाही ऍक्टिव्ह झाले म्हणजे तुम्ही रेट पण नाही बघत तरी फरक पडत. तुम्ही एक लेवल कॅल्क्युलेट केलेली असेल, समज बाय ट्रेड चालू आहे, टॉप लॉस काय माहिती आहे, आज काल रात्री बसून जसं फ्रायडेला मी बघितली एखादी लेवल, हा बाबा हा डाऊन ट्रेंड इथं सुरू होणार आहे, ती लेवल आज लावून दिलेली आहे. मंडेला काय होईल? जर ते डाऊनला आला तरच डाऊन जाईल, त्यापर्यंत मला काय करायचं? आणि नवीन जर ऑफ ट्रेंड वगैरे मध्ये जायचं जसं फेज कॅल्क्युलेशन आपण इंटरला काय करतो, 15 मिनिटात मार्केट जर वरती गेलं असेल तर परत अप किंवा डाऊन करतोय ना, तर याच्यात अप किंवा डाऊन कधी करणार आहे? मंडेची नेक्स्ट कॅन्डल आल्यावर, आणि जी कधी मंडेचा पूर्ण दिवस झाल्यावर. म्हणजे मग मी चेक करायला कधी जाईल? 9:30 नंतर आरामात. बरोबर ना? म्हणजे पोझिशनल एवढं आरामदायक आहे की तुम्ही 50 स्क्रिप्टचं पण कॅल्क्युलेशन सोबत चालवू शकतात. काय तुम्ही तुमच्या टाइमवर कॅल्क्युलेशन करा, प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला वाटतंय की असे 50 स्टॉक आहेत माझे की ज्याच्यात जेव्हा जेव्हा बाय येईल तेव्हा मला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, करू शकतो अगदी आरामात. क्लिअर आहे? थोडंसं मी एक्सप्लेन करतो, अजून सोपं होईल. सिलेक्ट करण्याची प्रोसिजर वगैरे सगळी सेम आहे, त्यात काय बदल? फक्त एकच बदल होतोय. हा, टाइम फ्रेम तर डेली सांगून दिली ना, इथं जी डेट सिलेक्ट करायची ना तो बदल होणार. सपोज मला उद्या कोणताही एखादा स्टॉक सपोज आहे ज्याच्यात काय होतं असं शोधायचं. एक्झाम्पल साठी TCS पकडूया किंवा SBI पकडूया, कोणता पण. हा, TCS सपोज आहे. ठीक आहे. उद्या काय होणार ते शोधायचं आहे, तर मी डेट कोणती घ्यायला पाहिजे? ही इंट्राडे साठी बरोबर आहे, पोझिशनल साठी असं चालत नाही. मग काय करायचं? काय चालतं दाखवतो. TCSचा चार्ट ओपन करायचा आहे. कोणता चार्ट लावणार? डेलीचा. डे लावायचा, बरोबर आहे. सपोज मी इथं बसलेलो आहे, बरोबर आहे. मला काय करायचंय? मार्केटच्या आता या दिवशी हे जे थोडंसं खाली, आता इंट्राडे साठी खाली होतं ना, TCS डाऊन मध्ये होतं, बरोबर आहे. पण तो इंट्राडे साठी असू शकतो. मंडेला इथून परत असं मोठा जाऊन या लाईफ टाइम हायच्या वरती पण पुढे निघून जाईल. तर इंट्राडे साठी जो खाली आला 25, 30, 50 पॉईंट, त्याच्यासाठी माझी इन्व्हेस्टमेंटचे ट्रेड मी बदलू शकतो का? तसं नाही चालणार, बरोबर ना. मग मला शोधावं लागेल की एक्झॅक्टली ट्रेंड कोणता आहे मार्केटचा. आता हा जो येतोय तो इंट्राडे साठी डाऊन सुरू झाला होता, पण मे बी डेली मध्ये पुलबॅक असू शकतो ना. काय म्हणतोय? जसं एक्झाम्पल इथं बघूया की इथून मार्केट वरती गेला आणि 1-2 कॅन्डल खाली आलं आणि परत वरती गेला ना. द पोझिशनल ट्रेड म्हणजे काय?
की एक दिवसासाठी खाली जातोय म्हणून सेल भेटला, पर दुसऱ्या दिवशी बाय भेटला, चालेल का? याला पोझिशनल म्हणू शकत नाही. आपल्याला असे ट्रेड शोधायचे. सपोज दॅट इकडं जर मी कुठेतरी बाय केलेलं असेल तर इथून इथपर्यंत हे इथं खाली पण आलं तरी सुद्धा मला सेल भेटायला नको. इवन दो जर मी ट्रेड मध्ये नसेल तर या कॅन्डलला इथं कुठेतरी मला काय करायला पाहिजे? बाईंग करायला पाहिजे ना. हे कळायला पाहिजे. जसं आपण आता 2708-7 बघितलं ना की त्यात 15 मिनिटाच्या लेवलसाठी आपल्याला कळलं की इथून सेल करायचं. सेम इथं डेलीमध्ये मला कळायला पाहिजे की जर त्या दिवशी मार्केट खाली पडतंय तर खाली का पडतंय? तर पुल बॅक करून वरती जाण्यासाठी पडतंय. तर ती रेंज काय ती ऍडव्हान्स मध्ये माहिती पडणार, बरोबर आहे की नाही? तर त्याच्यासाठी काय करायचं ते आपण पहिले बघूया आणि त्याच्यानंतर मग परत मार्केट वरती जात आहे. आणि जर मार्केटला डाऊन ट्रेंडच जायचं असेल, जोरातच जर खाली जात असेल तर काय करायचं आहे? तर तो सेल पडायला पाहिजे, त्यापर्यंत पडायला नको. या लेवलचं जर आपल्याला अनालिसिस करायचं असेल तर काय करायचं? सपोज एक्झाम्पल मी इथं बसलेलो आहे 11 डिसेंबर, तर पहिले तर मला हे माहिती करून घ्यावं लागेल की 11 डिसेंबरला मार्केट अप ट्रेंड चालू का डाऊन ट्रेंड चालू आहे, बरोबर आहे का? ज्यापर्यंत मी ते करेक्ट माहित नाही करत त्यापर्यंत मी काही घेतलं तर मिस्टेक करून घेईन. मला एंड डेट सिलेक्ट करणं एकच सगळ्यात की पॉईंट याच्यात एकच आहे की तुम्ही एंड डेट कशी सिलेक्ट करताय. आणि त्यासाठी खूप सोपं काय आहे की इकॉनॉमी चार्ट लावायचा आहे. ओके. आणि मार्केट जे असं वरती वरती किंवा खाली खाली असं गेलेलं असेल ना, तर जिथून खाली किंवा जिथून वरती यायला सुरुवात केली मार्केटने, तो जो पहिला दिवस असेल जेव्हा मार्केटने डायरेक्शन चेंज केली, म्हणजे वरती वरती जसं सपोज इथं कंटिन्युअस इथं वरती वरती गेलं मार्केट 8-10 दिवस, आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी मार्केटने खाली क्लोजिंग केली ती जी काय डेट असेल ती डेट ॲज अ एंड डेट द्यायची. किंवा सपोज दॅट इथं कंटिन्युअस 7-8 दिवस खाली आला ना, हे खाली येऊन खाली यायचं थांबून पहिल्या दिवशी जेव्हा मार्केटने वरती आलेलं आहे फर्स्ट डे, ज्या दिवशी मार्केटने वरती क्लोजिंग केली, खालची क्लोजिंग स्टॉप केली आणि वरती क्लोजिंग केली, तो जो काय दिवस असेल ती डेट द्यायची. अवघड बोललो का? एकदम सोपं. मार्केटला बघून सिंपल काम करायचंय की सपोज 5-6 दिवसापासून रोज खाली 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 येतोय आणि आज मार्केटने वरती क्लोज केला तर ॲज अ एंड डेट तुम्ही आजची डेट देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि सपोज 5-6-8 दिवस रोज वरती वरती जातोय मार्केट आणि आज खाली केलं तर पहिलं कॅल्क्युलेशन करायला आजची क्लोजिंग खाली आली म्हणून मी ती लगेच डेट देऊ शकतो. लक्षात येतंय का? आणि ही क्लोजिंग खाली का वरती हे बघण्यासाठी चार्ट कोणता वापरणार आहे? इकॉनॉमी चार्टची क्लोजिंग खाली यायला पाहिजे. कॅन्डलस्टिकच्या चार्टची क्लोजिंग खाली आली वरती आली काही मॅटर करत नाही. कधी कधी इकॉनॉमीची क्लोजिंग आणि कॅन्डलस्टिकची क्लोजिंग वेगळी असते, लक्षात घ्या, आणि वेगळीच असते भरपूर वेळेस. म्हणून इकॉनॉमीची क्लोजिंग महत्वाची आहे. त्याच्यात जर क्लोजिंग रिव्हर्स झाली तरच त्या डेट पासून डेटा घ्यायचा, त्यापर्यंत डेटा घ्यायचा. सपोज एक्झाम्पल 2 मिनिटासाठी, सपोज कोणीतरी 21 ऑक्टोबरला येऊन बसलेला आहे आणि मला विचारतो की सर 21 ऑक्टोबर नंतर मार्केटमध्ये पुढे काय होणार आहे, बरोबर ना? विचारू शकतो ना. तर आपल्याला काय प्रश्न आहे? फक्त टीसीएस मध्ये मला अनालिसिस करायची आहे. आता मुद्दा एवढाच आहे, बाकी सिलेक्शन तर तुम्हाला सगळं येतं. फक्त 21 ऑक्टोबरला जर मी बसलेलो असेल तर नेमकी डेट कोणती घेऊ मी सुरू करायला? 21 ला बसलोय सपोज दॅट, तर 20 घेऊ का कोणती घेऊ? इथं 21 आलेले तुम्ही इथं आलेले आहे तर तुम्हाला एकच डोकं वापरायचं की इथून मार्केटचं याच्या मागे वरती येऊन खाली यायला कधी सुरुवात केली, जी काय सगळी वरती क्लोजिंग बघा. कदाचित लक्षात घ्या, रेड ग्रीन मॅटर करत नाही. ही क्लोजिंग किती आहे? क्लोजिंग किती आहे? 27, 28 आणि इथं 28-0 आहे. म्हणजे मागच्या क्लोजिंग पेक्षा क्लोजिंग खाली का वरती आहे? खाली का वरती आहे? हा, खाली आहे ना. इथं होती 2827 सपोज आणि इथं आहे 2808, म्हणजे 20 पॉईंटने खाली क्लोजिंग आली ना. मग मी बसलोय 21 ऑक्टोबरला सपोज दॅट,
इथून मला मागे जायचंय आणि मला बघायचंय की मार्केट असं वरती 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 अप ट्रेंड मध्ये होता आणि अप ट्रेंड संपून पहिल्या दिवशी खाली क्लोजिंग कोणती आली ती डेट द्यायची. देऊ शकतो का? नाही, डेट सिलेक्ट करताना इन्साइडचा विषय नाही. आपल्याला फेज कॅल्क्युलेशनच्या वेळेस इन्साइडरचा विषय करायचा, आता इन्साइडरचा विषय करायचा नाही. क्लिअर आहे का? हा, ज्या दिवशी क्लोजिंग रिव्हर्स होईल, 5 दिवसापासून वरती वरती क्लोजिंग येत होती, 6व्या दिवशी खाली आली, तर जो दिवस खाली क्लोजिंग करतोय ती डेट. सपोज 8 दिवसापासून मार्केट वरती वरती क्लोज करतोय आणि आज खाली क्लोज करून टाकलं तर आजची डेट. पॉईंट लक्षात आलाय सगळ्यांना आता? म्हणजे तुम्ही सपोज एक्झाम्पल आता मी विचारतोय, मी 21 ऑक्टोबरला आलेलो आहे, डेट कोणती देईल? इथून मागे 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 जाईल आणि हा जो डिसाइसिव्ह अप ट्रेंड चालू होता तो संपूर्ण मार्केटने जेव्हा पहिल्या वेळेस खाली क्लोजिंग केलेली आहे, किती आहे? 9 ऑक्टोबर. कदाचित बाकीच्यांनी ही डेट घेतली असेल, मे बी 14 किंवा रेड कॅन्डलची 15. बरोबर आहे? जर बघा मोस्ट ॲक्युरेट साठी 9 तारीख घेतली जास्त मजा येईल आणि तुम्ही जर सपोज ही पण घेतली 14 तारीख किंवा 15 तारीख, काही प्रॉब्लेम नाही, चालेल. या दोन पैकी एक शोधता येईल, एक तर 9 ऑक्टोबर, एक तर 14 किंवा 15 ऑक्टोबर. जमेल? जर हे दोघांपैकी कोणती डेट आली तरी मला चालणार आहे. तुम्ही वरती वरती बघून पहिली रेड कॅन्डल बघितली आणि तिची डेट दिली तरी चालून जाईल, जर ज्याला अजिबातच मेहनत घ्यायची नाही. ठीक आहे ना? ही सिच्युएशन काही परत परत येत नाही, एखाद जागेवर सिच्युएशन येते. अदरवाईज इथं तुम्ही बघाल, अजून इथं जर बघाल तर पहिला रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल देऊन टाकलं की काम होऊन जाते तुमचं. त्यामुळे दरवेळेस काही तुमची मिस्टेक होणार नाहीये. पण माझा प्रयत्न काय की क्लोजिंगची कंपॅरिझन करून घ्यायचं, खूप जास्त आळशीपणा नाही दाखवायचं मार्केटला. ठीक आहे ना? काही पैसा भेटणार आहे तिथून आपल्याला. 2-4 पॉईंटने जर खाली वरती ट्रेड गेला तर अननेसेसरी आपण विचार करतो ते एरर मी ऑलरेडी काउंट केलेले, त्यामुळे तो प्रॉब्लेम येणार नाही. तर तरी सुद्धा प्रयत्न करायचा की वरती वरती क्लोजिंग सोडून जेव्हा पहिल्या वेळेस क्लोजिंग खाली आली ती डेट द्यायची. देऊ शकता का? शक्य आहे का? खूप अवघड गोष्ट बोलतोय का? नाही. बरोबर आहे? आणि हे फक्त तुम्हाला एका कोणत्याही स्ट्रिप मध्ये काढून जाताना एकच दिवस करायचं आहे. त्याच्यानंतर परत परत ही डेट शोधत बसायची गरज नाही पडणार कधी. म्हणजे नाही तर काय होईल की इथून खाली क्लोजिंग केली, नवीन कॅल्क्युलेशन, इथून वरती क्लोजिंग केली, नवीन कॅल्क्युलेशन, इथून खाली क्लोजिंग केली, परत नवीन कॅल्क्युलेशन. असं करायचंय का? मग याला तर एक फायदाच नाही. म्हणून मार्केटने वरती खाली क्लोज केलं तर रोज नवीन कॅल्क्युलेशन बदलतोय, असं नाही. कोणत्या तरी एका जसं TCS मध्ये सपोज आपण अजून कॅल्क्युलेशन सुरू केलेलं नाहीये तर ते बोलते ते नाही कॅल्क्युलेशन आपण अनालिसिस करतोय. लक्षात घ्या, मी ट्रेड बद्दल बोलतोय का आता? जसं आपण इंटरनेट साठी आपण ट्रेड बद्दल बोललो का, पहिले अनालिसिस करून घेतलं आणि मग ट्रेड कशी घ्यायची ते बघतोय. आता पहिले काय आहे की मार्केट एक्झॅक्टली काय करणार आहे पहिले ते शोधून घ्या. ऍक्च्युअली प्रॉब्लेम तो होतो की आपल्याला असं वाटतं की आपण जर मागे कुठे अनालिसिस केलं मग आपला ट्रेड नाही भेटणार, ट्रेड कुठंच जात नाही. तो सगळ्यात महत्वाचा आहे. कारण की आपल्याला जर एकदा ट्रेंड क्लिअर का झाला ना तर करंट मार्केटला ट्रेड घेऊन टाकावं, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ते अनालिसिस रॉंग नको आहे. बरोबर? हा जो पॉईंट, सपोज जर मी 21 तारखेला आलो आणि मी बोललो की मी कोणता डेट घेऊ, कोणती घेणार? एवढं बरोबर आहे? सपोज मी 21 ला नाही आलो, मी 19 ला आलो, कोणती घेणार? बरोबर आहे का? सपोज दॅट मी आलो 28 ऑक्टोबर, कोणती घेणार? कोणती घेणार? तीच घेणार जिथून पडायला लागलेलं मार्केट, तीच घ्यायची आहे. बघा माझं म्हणणं काय आहे की मार्केटला या ट्रेंडला जर मार्केटला रिव्हर्स करायचं असेल तर इथं जो फोर्स जनरेट झालेला आहे ना तो काय करतो मार्केटमध्ये याला काउंट करणं गरजेचं आहे. तुम्ही मार्केटला कोणत्या दिवशी अनालिसिस करताय याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय होतं ना हे जास्त महत्वाचं असतं कधी. म्हणून तुम्ही 21 ला या, 19 तारखेला की 28 ला या, हे मॅटर करत नाही. मॅटर करतं की मार्केटने काय काय करायला सुरुवात केलेली आहे आणि मग आपल्याला काय हवं आहे की समोर इथून तर मार्केट इथपर्यंत आलेलं आहे. माझा इंटरेस्ट काय, मी 19 ला 21 ला 20 ला कधी पण येऊ द्या, माझा इंटरेस्ट काय की याच्यानंतर जरी तो इथून वरती जाणार असेल तर हे इथं कुठेतरी मला बाय भेटायला पाहिजे. वरती जाण्याच्या पहिले मला बाय पॉईंट भेटायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि तो शोधायचा आहे आपल्याला.
म्हणून ट्रेड मिस होण्याचा प्रश्न येत नाही सर आयुष्यात, कारण की आपल्याला ऑलरेडी मार्केट खाली आहे, आपला ट्रेड बाय पण वरती राहील, मार्केट खालून आपल्याला ब्रेक करेल वरच्या बाजूला, जसा त्याने ब्रेक केला अप ट्रेंड मध्ये मार्केट झालं. पॉईंट लक्षात येतोय का? मग जेव्हा पण आता बघा एखाद्याला असं वाटतं की एखादा स्टॉक खाली खाली पडतोय, आपल्याला काय वाटतं की हा वरती कधी हे शोधायचं असतं ना, खाली पडतो पडूच आहे. जसं कोणी इथं बसतोय 5-8 दिवसापासून टीसीएस खाली दिसतोय, ट्रेड घ्यायचा आहे, आपण काय करतो घाई करून टाकतो की अरे एवढा वरून खाली आलेला आहे आपण घेऊन टाकतो ना, अजून 4-5-6 दिवस मार्केट खाली जातो, जे आपल्याला करायची गरज पडणार नाही. आता त्याला खाली एक खाली 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 चालू द्या, त्याला जेवढा खाली जातोय तेवढा जापर्यंत. जसं आता इंटरनल टीसीएसला आपण 2811 जर गेलं तर बाय बोलत होतो ना, तसंच डिलिव्हरीच्या वरनं भेटू शकतो नाही आपल्याला. आणि जसं ते डेली बेसिसवर जर वरती गेला त्या स्टेप मध्ये रॅली वरती यायला सुरुवात होऊन जाईल. तर याला जसं वरती कसं जातो ते शोधायचं असेल काय करणार तुम्ही, डेट लक्षात आली. अजून 2-3 एक्झाम्पल घेतो. पहिले सपोजचं एक्झाम्पल, मी इथं आलो, असं थोडी होणार की मी रेड कॅन्डल मध्ये तेव्हा येईल. कधी असं पण होऊ शकतं की मी 5 ऑक्टोबरला जेवून बसलेलो आहे, होऊ शकतं ना. आणि मला अनालिसिस करायचं किंवा आता पुढे काय करू, तर मार्केट कुठे जाते वरती वरती, तर काय शोधणार की खाली खाली येऊन कधी वरती यायला सुरुवात केली, पहिला दिवस कोणता येतो. कोणी बोलेल इथून खाली येऊन इथं वरती येतो का, ही डेट चालेल, काय प्रॉब्लेम लक्षात येते का. हे बघा थोडंसं खाली कन्सोलिडेशन झालं, ही आलं खाली आणि इथं परत वरती क्लोज झाली. बघा याची क्लोजिंग किती आहे, 2383-71 आणि याची म्हणजे मागच्या कॅन्डल पेक्षा वरती क्लोज आली का. डेट काय घेणार 25. आता सपोज दॅट मी 29 सप्टेंबरला आलो तरी डेट माझी 25च, मी 6 ऑक्टोबर आलो तरी डेट माझी, मी 8 ऑक्टोबर आलो तरी डेट माझी 25च. लक्षात येतंय का. आता मुद्दा काय आहे, जेव्हा मी 25 पासून कॅल्क्युलेशन करतोय आणि मार्केट इकडे इकडे येतंय, इथं जर खाली येणार असेल ना तर मला इकडेच कुठेतरी सेल भेटायला पाहिजे. ही गोष्ट आपण करणार आहे, ते सिस्टम करेल आपल्याला. मला स्टार्टिंग पॉईंट मी फक्त बोलतो की तुम्ही डेट जे इनपुट फर्स्ट कॅल्क्युलेशन जे तुम्ही करणार आहे ना ते इनपुट महत्वाचे माझ्यासाठी. पॉईंट लक्षात आलं सर्वांना ही गोष्ट, ठीक आहे. सपोजचं एक्झाम्पल, मी इथं नाही आलो, मी इकडे आलो 14 सप्टेंबरला, काय करेल 14 तारखेला आलो, 15 तारखेला आलो, काय करणार आहे, काय करायचंय. इकडे येणार पहिले बघा, इथून हे सगळं इनसाइडर सगळं मुवमेंट चालू आहे. कोणी ही डेट घेतली इथून इथं वरती गेलेला पहिल्या, बरोबर आहे ना, चालेल काही प्रॉब्लेम नाही. किंवा मागे मागे सरकून कोणी बोले की सर हे थोडंसं व्यवस्थित दिसतंय खाली आलेलं आणि इथं वरती गेले, ही घेतली तरी चालेल, ठीक आहे. जेवढं प्रॉपर डाऊन करून असं वरती बघा, असं व्ही बनायला पाहिजे किंवा वरून खाली असावं, असं ए बनायला पाहिजे. असं प्रॉपर मार्केटची रिव्हर्स जिथं होते ना ती डेट देऊन टाका, जास्त लॉजिक नका वापरू. सिंपल गोष्ट की जिथं प्रॉपर मार्केटमध्ये उलट झालेलं मार्केट ती जागा देऊन टाकायची, ती डेट देऊन टाकायची, एकाच वेळेस द्यायची आहे. त्याच्यानंतर तर तुम्हाला मार्केटच सांगा, आपलं सिस्टमच सांगेल कोणती डेट द्यायची. जमेल पहिल्या वेळेस फर्स्ट कॅल्क्युलेशन करायला. सपोज उदाहरणार्थ सपोज अजून थोडंसं मागे जाऊ आपण. हे तर ऑलरेडी आता म्हणजे हे मार्केट जे वरती येत होतं ना, हे कंटिन्युअस वरती आलेलं आहे. हे सपोज हे कधीच आहे, जेव्हा मार्केट 7,900-500 वगैरे समथिंग जात होतं ना, त्या पिरियडमध्ये खाली पडत होतं बघा. सगळ्यांना वाटत किती खाली जाईल ना, आता काय करायचं, बरोबर ना. तर सपोज एखाद्याला त्या मिनिटाला त्या दिवशी वाटलं असेल की बा हे जे मार्केट एवढं खाली पडतंय, हे जे एवढं खाली पडतंय सपोज दॅट हा अप मध्ये कधी जाईल. सपोज हे जे खाली पडतंय हे अप ट्रेंड मध्ये कधी जाईल, हे जर शोधायचं असेल तर काय करू शकतो. प्रश्न येतील ना, असे प्रश्न पडतील ना तुमच्या समोर. आता काय मग जो कोणता स्टॉक असेल, तर सपोज मी इथं आलेलो आहे पीक मध्ये 12 मार्च, सगळं हाकार मारलेला आहे, सगळं मार्केट खाली, सगळं हे सगळं रडत आहे, सगळं काहीच नाही, काय खरं नाही, काय होईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि सडन असं काही होतं पुढच्या दिवसानंतर मार्केट अप ट्रेंड मध्ये येऊ लागतंय. 12, 15, 20 मार्चला तर काही मार्केटमध्ये म्हणजे सगळं काय सगळं चांगलं थोडी झालं होतं, पण तिथून मार्केट वरती आलेलं नाही सर. तिथे किती टायमाला किती झालं होतं रेट बघा, 1700, 1600, 1800.
आणि आज कुठे आहे? जर रिअल मार्केटमध्ये पैसे बनवायचे आहेत ना, डेली कॅलेंडर टाइम फ्रेम पेक्षा अजून कोणतीच बेस्ट टाइम फ्रेम नाही. ज्यांना जॉब वगैरे बाकी सगळं मॅनेज करून अजून करायचं सपोज, म्हणजे आपण एक्सक्यूज जे देतो ना, नाही सर ना मी मीटिंग मध्ये अटकून गेलो होतो ना म्हणून ना तो प्रॉफिटने बुक करता आला, ठीक आहे, हे सगळे एक्सक्यूजेस. ठीक आहे, मी म्हणतो तुम्हाला एक्सक्यूज द्यायचे चान्सच मला द्यायचे नाही. तुम्ही तुमचं काम करायला पूर्ण स्वतंत्र आहे. एवढं तर करू शकता की नाही, रात्री 9 वाजता येऊन तर बघू शकतात की नाही काय करायचंय, बस एवढं करा. वर्षाला कमीत कमी ₹1,00,000 2 लाख रुपये एक्स्ट्रा कमवाल, म्हणजे 3 लाख रुपये होतील एका वर्ष, म्हणजे कमीत कमी 200% रिटर्न तुमच्या कॅपिटलवर. कोणताच म्युच्युअल फंड कोणी काहीच देणार नाही तुम्हाला. आणि याच्यासाठी फक्त डेली आणि TF पोझिशनल वापरायचं, अजून काहीच वापरायचं नाही. त्यासाठी काय करायचं, फक्त जसं मी बोललो इनिशियल डेट सिलेक्ट करायची. काय, एखादा स्टॉक जर पडताना दिसतोय, इक्विटी कॅश मध्ये काम करायचंय, मला काय इंटरेस्ट आहे की हा अप ट्रेंड मध्ये कधी येईल, बरोबर आहे. मी फक्त पडणारे स्टॉक शोधेल. हा पडेल, कुठून पडायला सुरुवात केलेली आहे, हे इथून खाली पडायला, हा वरती थोडं 2-3 दिवस गेला होता आणि इथं पहिल्या वेळेस ही घ्या किंवा ही घ्या, कोणती घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे ओके वाटलं ते कोणती पण घेऊन टाका. सपोज मला ही ओके वाटते, मी ही घेतोय. इथून मार्केट खाली आलेलं आहे, तर इथून जे हे वरती जाणार आहे ना, हे वरती जाण्याचं पहिले मला ऍडव्हान्स मध्ये कळायला पाहिजे की बाबा या प्राइसला मार्केट आलेलं आहे, आता बाईंगच करायची आहे, बरोबर आहे का नाही. जर हे जमलं तर काम करायला मजा येणार आहे. चला बघूया कसं आहे. इथूनच सुरू करतो, म्हणजे कमीत कमी 2-3 महिन्याची प्रॅक्टिस होऊन जाईल आपल्याला. ठीक आहे, आणि मग करंट त्या दिवसाचं जे 11 डिसेंबरला आहे तिथं काय ते पण बघूया आपण सोबत. ठीक आहे, सपोज मी इथं बसलेलो आहे 13 मार्चला. कॅल्क्युलेशन कधीपासून सुरू करा, सगळ्यात महत्वाचं. खाली पडतंय ना, तर कुठून पडताय तिथून या पॉइंट मध्ये एंड डेट सिलेक्ट करण्यात काही डाऊट असेल ना परत विचारून करा. काही पोझिशन मध्ये मी जे इंट्राडे शिकवले सगळं तेच आहे, मला फक्त पोझिशनची एंड डेट बदलायची, अजून काहीच नाही करायचं. लाईन फेस कॅल्क्युलेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, जे तुम्ही 15 मिनिट किंवा 30 मिनिट वापरत होते, इथं कोणती टाइम फ्रेम वापरणार आहे, पण इनसाइड तुम्हाला शोधता येत आहे, प्लेन कॅन्डल तुम्हाला बघता येत आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त एंड डेट सिलेक्शन एवढंही तुम्हाला बदलायचे, टाइम फ्रेम बदलायची, प्रोसेस बदलायची. सिस्टम मध्ये मी बाकी डेटा चेंज केलेला. मी 13 मार्चला 12 मार्चला 15 मार्चला कुठे मार्केट खाली पडतंय तेव्हा मी बसलो, मला वाटत होतं पण पीसेस एवढा चांगला स्टॉक आहे, खाली पडतोय, चला बघूया याचं बाईंग कधी सुरू करायला पाहिजे, वाटून होतं ना. तर ती प्राइस शोधायची मला ऍडव्हान्स मध्ये. मार्केट हे इथून वरती गेला 2800 वगैरे ना, तर ते 1600-1700 जो मार्केट लो करत होता त्या पिरियड मध्ये मी शोधायचा विचार करतोय सपोज. तर काय करायचं, प्राइस कोणती, डेट काय घ्यायची, बोला पडा. हा, इथून मागे जायचं जिथून पडायला सुरुवात झाली. काय आहे, 6 मार्च किंवा 9 मार्च कोण बोलतंय इकडे का, ही 20 फेब्रुवारी किंवा 6 मार्च, कोणतीही घेतली तरी चालेल. जमतंय का, हे जमलं का, 20 फेब्रुवारी का 6 मार्च, याच्या व्यतिरिक्त कोणाला दुसरी डेट भेटली होती, या 2 डेटच्या व्यतिरिक्त कोणती दुसरी डेट पकडली का, नाही. क्लिअर, जाऊ पुढे. मी तर सांगतो की याचा ही गोष्ट पडते का नाही करायलाच पाहिजे. जो पहिल्या दिवस आज नवीन पण आहे फ्रेशर, त्याने पण याच्यात अजिबात मिस्टेक नाही करायची घरी जाऊन. मी सांगतो सर इंट्राडेचे चला काही हरकत नाही, लोक काय बोलतात सोडून देऊ, तिथं प्रॉफिट येतो हे मला माहिती आहे, पण सोबत तुमच्या काही कारणास्तव तुम्हाला ते पॉसिबल नाही होते ना, पण याच्यात तर अजिबातच मला एक्सक्यूज नको आहे. इथं हे तुम्ही काम करायलाच पाहिजे डायरेक्ट. हे शोधता येईल, जमेल का, जमतंय. डेट कोणती देऊ मग, बघूया 6 मार्च. आणि आपण कशासाठी करतोय 6 मार्च, की हे जे मार्केट खाली पडते ना, हे खाली जायचं थांबून वरती कधी येणार ती प्राइस पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. ठीक आहे, 6 मार्च देतोय, पोझिशनल मध्ये आलो, सिलेक्ट काय करणार,
सिलेक्ट का करणार आता इट ठीक आहे. आता ही डेट बोला, बरोबर आहे का? हे जमेल, ठीक आहे. आणि याच्यात काही परत प्रॉब्लेम आला ना तर सपोर्ट टीम आहे, मी तर आहेच, ठीक आहे. तुम्हाला फक्त तुमच्या आवडीचे 2, 3, 5 स्टॉक घ्यायचे आहेत आणि कमीत कमी 2020 मध्ये 1 मार्च 2020 पासून आता डिसेंबर आलेला, बरोबर आहे. या पूर्ण वर्षभरात तुम्हाला आवडीचे जे काही 2-3 स्टॉक असतील त्याची डेट सिलेक्ट करायची, बाय किती वेळेस भेटला, सेल किती वेळेस भेटला आणि बाय किती वेळेस भेटला, जे काय असेल ते 2, 4, 5 ट्रेड भेटले असतील आणि त्याच्यात पर्सेंटेज वाईज किती रिटर्न येते कॅल्क्युलेट कराल का? जमेल? मार्च, ठीक आहे. जस्ट गेट डेटा करतोय. कधी पण एक लक्षात घ्या, जे दिसतंय, जे चालू आहे, ज्याच्या गप्पा चालू आहेत ना मार्केटमध्ये, त्याचा विचार सोडून द्यायचा आणि पुढे काय होणार आहे त्याचा विचार करायला सुरुवात करायची, तर पैसा बनायला सुरुवात होईल. मार्च एप्रिल मध्ये कोणीच काहीच म्हणजे असं वाटत होतं की हे काय कुठं जाऊन थांबेल याची गॅरंटी नाही असं वाटत होतं. आणि हे चार्ट तुमच्याशी जो बोलतो ना, तुमच्याशी चार्टने बोलायला पाहिजे तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स येणार आहे. जसं आपण आता इंट्राडेला बघितलं बघा, की तो चार्ट बोलतोय तुमच्याशी, 2811 गेला तर होणार, बाकी सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने ते कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. जर गेट डेटा करतोय, डेटा आला असेल. 6 मार्च मी सिलेक्ट केला, डेटा आलेला आहे. जसं खाली क्लोजिंग केलेली म्हणजे खाली मार्केट पडतंय ना, तर इथं स्विंग हायच यायला पाहिजे. आता जर नाही आला तर 6 तारीखच्या जागी तुम्ही 7 घ्या किंवा 5 घ्या, डेट 1 दिवस मागे पुढे केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की डाऊन ट्रेंड ऑलरेडी चालू आहे. तो अप मध्ये कधी जाणार ते आपल्याला बघायचं आहे. जमेल का एवढं? स्विंग हाय आलेला आहे. आता जर मी कॅल्क्युलेशन केलं तर जी बाय पॉईंट सेल पॉईंट भेटेल ते काय भेटेल मला? काय भेटेल? तो इनिशियल फेज भेटेल. कॅल्क्युलेट केला, ही आहे इनिशियल फेज, बरोबर आहे का? आता हा व्हॅलिड कधीपर्यंत आहे? ज्यापर्यंत याचा किंवा याचा खाली किंवा वरती मार्केट जात नाही. याच्या वरती लो बनायला पाहिजे, याच्या वरती याच्या खाली हाय बनायला पाहिजे आणि तो प्लेन असायला पाहिजे, तरच अप किंवा डाऊन मूव्ह करायचंय. ऑलरेडी मार्केट डाऊन आहे तर लो ची व्हॅल्यू म्हणजे डाऊन साईडला ओपन इक्वल टू हाय मला शोधत राहायचे, बरोबर आहे का? जे इंटरनेटला गेलं सेम गोष्ट आहे, फक्त टाइम फ्रेम बदलतोय, बाकी काहीच करत नाहीये. सपोज दॅट बघूया की तुम्ही इथं आले होते 13 मार्चला, ओपन इक्वल टू हाय काय? ओपन इक्वल टू हाय 1918.15. कुठे आहे? काय करायचं? अजून जायचं ना. 1918 आले का? 1918 मध्ये सपोज 13 तारखेला मी हे करून बसलेलो आहे, 13 तारखेला रात्री मी हे करून घेतलं, काय व्हॅल्यू दिसते बाय प्राइसची? 1966 मध्ये 67, बरोबर आहे. म्हणजे आपण काय बोलतोय 13 मार्च नंतर, 13 मार्च का बोललो? काही तुम्ही हाय कोणत्या दिवसाचा वापरलाय? 13 तारखेचा. 13 मार्च नंतर 1966 ला जर मार्केट आलं, कुठं जाईल? बरोबर आहे का? क्लिअर आहे? काही कन्फ्युजन आहे? 1966 जर झाला तर TCS कुठं जाणार आहे? बायला, बरोबर आहे का? काही कन्फ्युजन याच्यात नाही? 2 मिनिटं बघूया. 16 मार्च किती हाय केलाय? 1800.
1966चा काही संबंध नाही, काही भरपूर मार्केट पडलंय म्हणून ती रेंज वाढत गेलेली आहे, ठीक आहे ना. आणि जेवढं मार्केट पडेल जोरात तेवढं कन्सोलिडेशन पण मोठं होणार आहे, त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. 1966 गेला तरच बरोबर आहे. क्लिअर आहे का सर्वांना? ठीक आहे. आता तुम्ही 13ला केलं, 14 म्हणजे 14-15 सॅटर्डे संडे असेल, 16 तारखेला मार्केट चालू झालं, दिवसभर बघायची गरज आहे का मार्केटला? 1966 दिवसभरात जेव्हा पण जाईल तेव्हा आपण जाणार नाही. दिवसभर बघितलं, संध्याकाळी आले, मार्केट चालू असताना बघितलंच नाही, संध्याकाळी बघताय तुम्ही फक्त 16 तारखेला संध्याकाळी 5-6 वाजता जेव्हा पण वेळ भेटतं. काय चेक करायचं फक्त? 1966 वरती गेला का नाही गेला, बरोबर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय चेक करायची? जर नाही गेलेला आहे तर फक्त एकच गोष्ट चेक करायची आहे की आपला जो हे डाऊन पेजचं व्हॅल्यू काय आहे 1800, त्याच्या खाली लो बनला का? सॉरी हाय, ओपन इक्वल टू हाय पाहिजे ना. याच्या खाली जर हाय गेला तर काय करणार? तरच डाऊन जाणार, त्यापर्यंत जाणार. 1890च्या खाली हाय बनलेला आहे का? बनलाय का इथं? पहिली गोष्ट तर ती प्लेन आहे का? काय इनसाइडर जाऊ दे, पहिले काय ती पहिले ती डोजी आहे. ओके, तर तिला वापरायचंच नाही आहे, अजून काय डोकं वापरायची गरज नाही. कालची जी लेवल ती 1966 तीच लेवल राहील. दुसरा दिवस मार्केट ओपन झाला, ओपन इक्वल टू काय? ओपन इक्वल टू हाय आलेला आहे, आलाय का? ओपन आणि हाय सेम आहे. ओके, काय हरकत नाही. पुढे पुढे काय करायचं? 17 तारखेला संध्याकाळी जेव्हा तुम्ही 9 वाजता बसाल तर पहिली गोष्ट तर बाय मध्ये मार्केट गेलेला नाहीये, म्हणजे अजून अप ट्रेंड तर नाही आला. आता एक चेक करणार किंवा जो डाऊन फेज चालू आहे तो कम्प्लीट होऊन मार्केट खाली तर नाही पुढच्या फेजला शिफ्ट झाला. त्यासाठी प्राइस काय होती? 1890. लेवल कोणती तुमची डाऊन पेजची? 1890च्या खाली जर लो हाय बनला काय करणार आपण? डाऊन जाणार. आपण बघूया इथं 1890च्या खाली हाय बनलाय का हो? बनलाय का? 1890च्या खाली हाय बनला आहे का? 1776. काय करायचं? जायचं डाऊन फेज? कोणाला वाटतंय की नाही जायचं? आणि कोणाला वाटतं की जायचंय खाली? 3, 4, 5, 6. टोटल 7 लोकांनी आपलं वोट दिलेलं आहे. बाकी त्यांचं काय? आता काय करायचं? बाकीच्यांना काय वाटतंय? इनसाइडर आहे म्हणून खाली घ्यायचं. खाली जायचं कधी जायचं? नाही जायचं ना. मग तुम्ही विचार का करताय? तो हाय आणि तो ओपन वापरायचा आहे का आपल्याला? नाही वापरायचा. एकदम इझी गोष्ट आहे. नाही वापरायचं म्हणजे खाली मूव करायची गरज नाहीये. करायचंय का? नाही. ज्या कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या त्या अप्लाय होत आहेत का? अप्लाय केला, इनसाइडर बनलेली, सोडून द्या विषय. नाही जायचंय. 1966 गेला तरच वरती जायचंय. अवघड काय त्याचं? जमतंय का सर्वांना? ठीक आहे. परत खाली आला मार्केट. आता प्लेन कॅन्डलचं बनवते पण ते मोठ्या कॅन्डलच्या मध्येच आहे ना, इनसाइडर, त्यामुळे जायचं नाही. प्लेन बनव. लो किती गेला बघा? 1546. तुम्ही लॉंग टर्मचा विचार करताय. तुम्हाला याच्यात एक अपडेशन देणार आहे मी, तर तुम्हाला खाली अजून भेटेल बाय खूप, म्हणजे याच कॅन्डलला बाय भेटून जाईल. पण तो एक्स्ट्रा अपडेशन जर वापरलं तर, जे आता सांगितलं ते नाही वापरलं तर 1966 बाय पडेल. बरोबर आहे? ठीक आहे. आणि मी म्हणतो 1966 बाय केला आणि एवढंच वापरलं ना तर जास्त सुखी आहे. लवकर ट्रेड घेण्याच्या सोयीमध्ये कसं असतं की अजून तुम्हाला
जेव्हा हे मार्केट कन्सोलिडेशन करेल तेव्हा अजून तुम्ही घाबराल. त्यापेक्षा इथे 1966 झाला का? एका दिवसात बघा रॅली केवढी आलेली आहे. एका दिवसात मार्केट किती फिरलेलं आहे. लो पासून लो किती गेला? 1627. हाय किती गेला? म्हणून हे फक्त कॅन्डल बनलेले आहेत, घाबरायचं नाही. एवढी मुवमेंट वाया जाते, काही मुवमेंट वाया जात नाही. हे फक्त पहिल्या 15 मिनिटात मार्केटने हाय लो बनवलेले असतात. त्यामुळे याच्यात एवढं अटकायची गरज नाही. आपल्याला जो घ्यायचं आहे ते महत्वाचं आहे. परत मार्केट वरती खाली जात आहे. इथं किती हाय गेला? 5. काहीच करायची गरज नाही. किती हाय गेला? तर इथं 1966 झाला होता का? नाही ना. इथं मागचा कॅन्डल आपण बघून घेऊ. 12 आहे बरोबर ना. 1966 झाला का? बाकीचा कॅन्डल बघा आणि ती एक कॅन्डल बघा, काही फरक वाटतोय का? वाटतंय का काही फरक? तीच कॅन्डलला एवढे मोठे ऍक्शन का आले, त्याच दिवशी एवढे ऍक्शन का आले मार्केटमध्ये? आणि इव्हन जर तुम्हाला पॉसिबल असेल तर खाली व्हॉल्यूम लावून घ्या. त्या दिवशी व्हॉल्यूम किती वाढलेला ते पण बघून घ्या. मी लावलेलं नाहीये तरी बोलतो. मी पाठ नाही करू शकत त्या दिवशी, पण मला माहिती वाढणार आहे त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी वाढलेला असेल. वाढलेलं आहे का? आपण प्लॅनिंग करून बसलो होतो का? आपण आपली अनालिसिस करायची. 1966 ला जसं जाईल मार्केट बघून घ्यायचं, मार्केटला ट्रेंड चेंज करून टाकायचं. जे पुढच्या अपडेशनचे बोलत होतो की पुढच्या अपडेशन मध्ये काय राहील की तुम्ही इथं ट्रेंड चेंज कराल. ही जी रो बनतोय मार्केट इथं, हे प्राइस तुम्ही स्वतः बोलाल की इथं बाय करायचंय, पण मार्केट मध्ये तुम्हाला ते एक्स्ट्रा डोकं लावायचं आहे. हे जमतंय, आपण पण इथं बाय करू शकतो. पण मी तुम्हाला एकदम सगळ्यात इझी गोष्ट काय बोलतोय की मला त्या फाईट मध्ये जायचंच नाही. सपोज आहे ती फाईट पूर्ण होऊन जाऊ द्या आणि जेव्हा रस्ता क्लिअर होईल, जसं सकाळी बोलत होतो ना आपण इंटरनेटसाठी की सर ते सकाळी 9:15 ला मला कोटेड डायरेक्ट 1:30 वाजता भेटला तरी चालेल असं वाटत होतं ना. हा 1:30च्या मार्ग आहे की डायरेक्टली रॅली मध्ये मला बसायचे, फाईट मध्ये जायचं नाही. म्हणून त्या अपडेशनची गरज नाही. ते जेवढं सांगितलं ते वापरा. कळतंय का? 1966 ला काय झालं? काय झालं? मार्केटने काय केलं? जो डाऊन होता तो ट्रेंड अप मध्ये आलेला आहे. लक्षात घ्या, इथं अप ट्रेंड नव्हता, इथं ताकद तेवढी येत नव्हती. एक दिवस वरती जात होता, दुसऱ्या दिवशी खाली येत होतं. इथं मार्केटने या दिवशी, या तारखेला 30 एप्रिलला त्याने सांगून दिलं तुम्हाला की याच्या नंतर मार्केट TCS वरतीच जाणार आहे. तुम्हाला काय करायचंय? आता मुद्दा एकच आहे, इथून मला डायरेक्शन तर बघून गेली अप ट्रेंड 30 एप्रिललाच कळलेली आहे, पण याचा पुढे मार्केट वरती जे जाणार आहे त्यासाठी मला सेल कधी सुरू होणार ते माहिती करावं लागेल ना. डाऊन ट्रेंड मध्ये कधी येईल मार्केट, मग त्यासाठी काय करायचं आहे? आता जे कॅल्क्युलेशन चालू आहे आपलं ते कॅल्क्युलेशन एकदा का मार्केटने डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंड मध्ये शिफ्ट केला, त्याच्यानंतर हे जे तुम्ही आता कॅल्क्युलेशन वापरतायत हे कॅल्क्युलेशन तुमच्या कामाचं नाही. हे जे काय कॅल्क्युलेशन हे तुम्हाला सोडून द्यायचं आहे. काय बोललो? स्विंग हाय पासून सुरू झाला होता, खाली 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 आलो आणि जसं पाय पडला कॅल्क्युलेशन एंड, याचं काम संपलं. याने सांगून दिलं की डाऊन ट्रेंड संपून आता कोणता ट्रेंड सुरू झालेला आहे? अप. बरोबर आहे. आता मला काय करायचंय? मार्केटमध्ये अप ट्रेंड सुरू झालेला आहे माहिती आहे. आता डाऊन ट्रेंड कधी सुरू होईल ते शोधायचं. त्यासाठी याच्यासाठी आपण डेट काय घेतली होती? कधीपासून पडायला लागला. तर अप ट्रेंड शोधण्यासाठी, मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये कधी येईल ते शोधण्यासाठी कधीपासून वरती यायला लागला. इथून मागे झालो तर जे खाली येण्याचे थांबून वरती कधी आला ती डेट द्यायची. देऊ शकता ही डेट, ही द्या किंवा ही एकदम याच्यापेक्षा ही बोलायला तर तुम्ही ही देऊ शकता. जर क्लोजिंग ज्याने प्रॉपर क्रॉस चेक केली तर तो बोलले की ते इथून पहिल्या वेळेस इथं क्लोज वरती झालेला होता आणि नंतर मार्केट रिट्रेसमेंट इथे ऍक्च्युअली बाईंग आलेली आहे आणि इथून मार्केट फिरलेला आहे.
ओके, रिअल मध्ये हे झालेलं आहे की याच दिवशीच मार्केटने डिसिजन घेऊन टाकलं होतं की मार्केट फिरणार आहे, पण आपल्याला विथ कन्फर्मेशन पाहिजे. विथ कन्फर्मेशन भेटलेलं आहे. एक्स्ट्रा अपडेशन देणार आहे की तुम्ही अजून खाली येणार, पण मी सांगतो ते सोडून देऊ आपण. इथपर्यंत मार्केट लक्षात आलेलं आहे का? इथून ही डेट देऊ शकतात, ही द्या किंवा ही ग्रीन बघून द्या तरी प्रॉब्लेम नाही. पहिली ग्रीन कॅन्डल दिली तरी चालते. ओके ठीक आहे. आता इथून कोणी बोले सर मी इथं बसलेलो आहे आणि मला असं वाटलं की हे 1-2 दिवस मार्केट खाली आलं आणि मी ही पण तर डेट देऊ शकतो ना. क्वेश्चन येऊ शकतो कोणाच्या डोक्यात, बरोबर आहे. ही दिली तरी मला प्रॉब्लेम नाही जास्त, पण माझा प्रयत्न असा आहे की जो डिसाइसिव्ह मार्केटने रॅली संपून जो लो सगळ्यात खालचा आहे ना, त्या लो पासून आपल्याला कॅल्क्युलेशन सुरू करायचं. आपला जो स्विंग लो येईल ना आता खाली, तो प्रयत्न काय करायचा, जो सगळ्यात खाली लो दिलेला आहे मार्केटने, तो लो आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये यायला पाहिजे, बरोबर आहे. असं प्रयत्न करायचा. तुम्ही ती दिली तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. लक्षात आलेलं आहे. आता डेट कोणती घेणार? 16 मार्च याची. हे कॅल्क्युलेशन चालणार आहे का आता? नाही. मी फक्त काय करतो म्हणून हे कॅल्क्युलेशन सोडून डेट अपडेट करतोय किंवा नवीन प्लस क्लिक करून नवीन पूर्ण डेटा घ्या तरी चालेल, बरोबर आहे. नवीन डेटा घेऊ का? नवीन घेऊ चालेल ना? ओके, ते सोडून दिलं कॅल्क्युलेशन. टीसीएसचा अप ट्रेंड शोधायचा आहे. बाकी प्रोसेस सगळी सेमच आहे. एनएसए सिलेक्ट करायचं आहे, इक्विटी सिलेक्ट करायचं आहे, टीसीएस टाईप करायचं आहे. डेट काय द्यायची? सॉरी करता येईल, डेट अपडेट करता येईल. हा, एकदा कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला डेट परत बदलता येते तिथं, त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायची नाही. तर परत नवीन डेट साठी नवीन ऍड करायची गरज नाही. टीसीएसचा तुम्ही 2 टॅब ऍड केला, तो ही डेट घेतली गेली. मला वाटतं की नाही, मला बदलायचं डेट बुवा. ठीक आहे, किंवा टाईप पण करू शकतात. जस्ट गेट डेटा करायचं. आता इथं काय यायला पाहिजे? स्विंग आलाय. किती लो आलेला आहे? 1506. बघून घेऊ आलाय का 1506. इथं तो आणायचा प्रयत्न करायचा, तशी डेट द्यायची, काहीच प्रॉब्लेम. जिथून मार्केटने रिव्हर्स केलेलं आहे. आता इथून वरती 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 मार्केट आहे, बरोबर आहे का? आता बघा, या कॅन्डलच्या मध्ये हे पूर्ण मार्केट चालू आहे, बरोबर आहे का? म्हणजे सगळ्या काय आहेत? इनसाइडर आहेत. इनसाइडर आहेत. तर याचे ओपन किंवा हाय किंवा लो काही कॅल्क्युलेशनला वापरायचे आहेत का? वापरायचंच नाहीये. म्हणून तुम्ही इथपर्यंत कोणतंच कॅल्क्युलेशन होणार नाही. म्हणून तो मार्केटने हा पूर्ण कन्सोलिडेशनचा पिरियड आपोआप अवॉइड केला आपल्यासाठी. आलं का लक्षात? आणि आता इथं मार्केटने काय केलं? बदलला. ही इनसाइडर आहे का? इनसाइडर आहे का? नाही. हिचा लो काय? ओपन काय? 1863.80. तर हिचा ओपन वापरू शकतो, हिचा हाय लो वापरू शकतो आपण. काय करणार? कॅल्क्युलेशन करून इनिशियल फेज फाइंड आउट करायचा पहिले. 1506 पासून कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे. आणि आता कशाला मध्ये आणणार आहे? ज्या कॅन्डलने आपल्याला बाय दिला ती ओपन इक्वल टू लो आहे. हाय बरोबर? सगळ्यांना लक्षात येत आहे का? काय करणार? अप करायचं. कधीपर्यंत? 1863 ला. कुठे यायला पाहिजे? या दोघांच्या मध्ये यायला पाहिजे. कसं करणार? अप फेजचं बटन क्लिक करायचं. 1863 कुठून आला माहितीये का सर्वांना? एक वेळेस रिपीट करतो मी. ही प्लेन कॅन्डल का घेत नाहीये? ही जी मोठी कॅन्डल आहे हिच्या मध्ये सगळं मुवमेंट चालू आहे. आणि आपण काय बोलतो, एकदा काही इन्साइडर सुरू झालं या सगळ्या काही कामाचं नाही, ज्यापर्यंत हिच्या हाय किंवा लो ब्रेक होत नाही
बरोबर आहे ना? तो इथपर्यंत कुठंच ब्रेक झालेला नाहीये, तेवढे दिवस काहीच कामाचं नाही. या कॅन्डलने तो हाय किंवा लो ब्रेक केला, जसं ब्रेकआउट झाला तिचा ओपन इक्वल टू लो आहे, त्याला मी मध्ये आणतोय 1863.80 वरती येतोय. म्हणजे मला काय भेटेल? करंट फेज भेटेल मार्केटचा. आला 1863. बोला बाय सेल 1874 पुढे बाईंग सेल. आता याच्यानंतर जर मार्केट 1830 जर खाली गेलं तर परत खाली जाईल, त्यापर्यंत जाणार बघूया. किती लो केला या कॅन्डल, यांच्यानुसार काही अपडेट करायचंय का? ही महत्वाची कॅन्डल होती, हिच्यामध्ये इनसाइडर मुवमेंट चालू आहे म्हणून बदलायची गरज नाही. हा या कॅन्डलच्या पुढे जर डायरेक्टली हा अजून परत कॅन्डल बनत राहिले असता तर मी लगेच पुढे गेलो असतो, पण नाही, हे मार्केट डिसाईड करत आपल्याला लगेच करायचे की नाही करायचंय. तुम्हाला इथून पूर्ण टाइमपास करत करत मार्केट परत वरती गेलं, परत खाली आला. लो बघा किती आलेला आहे, 1865. काय 1865 काय काही आहे का आपल्याकडे? सपोज बघूया आपल्याकडे लेवल काय, बाईंग काय होणार आहे, ट्रेड भेटेल की नाही भेटेल? 1875. रेंज काय, ट्रेड कसे घेणार? कन्फर्मेशन पॉइंट हे राहतील अप टू या रेंज मध्ये कुठेही बाईंग करा, ज्यापर्यंत याच्या खाली मार्केट जात नाही, 1827 च्या खाली मार्केट जात नाही, त्यापर्यंत TCS ला विकायचं. रिस्क किती हो? 50 रुपयाची. 50 रुपयाची रिस्क आहे. आणि इथून जो मार्केट वरती जायला सुरुवात होईल, आजच्या डेटला तर जाऊ दे, जे कसं हे कंटिन्युअस, इथं कुठं तुम्हाला सेल भेटणार नाही. मी सांगतो काहीच करायचं नाही, फक्त काय करायचं माहितीये की फक्त इनसाइडर नको, कोणती इनसाइडर नको, डोजी नको, बरोबर ना? इनसाइडर नको आणि डोजी नको. आणि जी डिसाइसिव्ह असेल तिचा लो ओपन इक्वल टू लो असायला पाहिजे, तिला मध्ये आणा आणि पुढे सरकत राहा. एवढंच करा, जमेल का एवढं? फक्त एवढं केलं तरी पूर्ण रॅली भेटणार. 1865-70 ला पण जर बाय झाला, मी म्हणतो 1900 पण बाय केला सपोज, किंवा मागचा ट्रेंड रिव्हर्स झाला 1966 ला बाय केला, काय फरक पडत? म्हणजे 1966 पासून मार्केटचे खाली 1865 पर्यंत या पूर्ण रेंज मध्ये तुम्हाला बाईंग करायचं आहे. आणि याला वेळ किती दिला बा मार्केटने? आपण जे एक्सक्यूज देतो ना, नाही सर मला कळलंच नाही, वेळ भेटला नाही, या दिवशी 30 एप्रिलला मार्केटने ट्रेंड चेंज केला असं सांगितलं, आणि त्याच्यानंतर कमीत कमी इथपर्यंत म्हणजे किती दिवस झाले? 15 मे. किती दिवस झाले हो? 15 दिवस तुमच्याकडे आहे ट्रेड घ्यायला. पैसे नसतील तरी अरेंज करू शकतो, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यानंतर वरती जायला सुरुवात केली. आता TCS ही कंपनी चांगली आहे का वाईट आहे? म्हणजे काय प्रश्नच नाही ना, त्याचे फंडामेंटल टेन्शन घ्यायचं तर गरजच नाहीये. अशा तुम्हाला 10 कंपन्या भेटतील का नाही हो? मी तर सांगतच नाही, जास्त एक्स्ट्रा डोकं लावायचंच नाही ना. प्रत्येक सेक्टर मध्ये जे 10-5 सेक्टर कोणते पण पकडा, त्यातले 2-2 कंपन्या घेऊन टाका आणि त्याच्यावर फक्त जेवढे हे अनालिसिस करतो ना तेवढंच अनालिसिस करा. बा चांगला स्टॉक पण पडेल हे लक्षात घ्या. कोणताही भारी स्टॉक घेतला तो पडणार आहे, तो पडू द्या आणि जो वरती येईल तेव्हा बाय करू. त्यापर्यंत करायचं. जसं टाटा मोटर मध्ये आता खूप सारे लोक गप्पा करतायत, पहिले 210 पासून जो पडायला लागला, किती आला खाली? जवळजवळ 60, 61, 59 पर्यंत आला खाली. 210 चा स्टॉक 60 रुपये झाला. पण तो स्टॉक याच पिरियड मध्ये तिथून परत किती झाला? मग तो पडतोय, सगळ्यांना दिसतोय. ऑटो सेक्टर मध्ये त्याच घेण्याच्या 4-5 कंपन्या तुमच्या. आणि मी सांगतो ऑटो सेक्टरची कोणतीही कंपनी उचला तुम्ही, मारुती घ्या 5-7 हजार 8 हजाराची कंपनी 4,000 आला होता. महिंद्रा घ्या 300 समथिंगला रेंज झालेला होता. तुम्ही कोणतीही कंपनी उचला, तिच्यात फक्त वरच्या जो पडायला लागलेला त्या डेट पासून अनालिसिस करा आणि आपला जो फक्त हाय मध्ये आणा आणि जसं बाय आला त्या दिवसापासून बाईंग सुरू करा, फक्त बाकी काही सांगतो. आणि सपोज कोणी बोलले सर आता एवढं मस्त रॅली आली, बरोबर, मी म्हणतो सोडून या, हे वर्ष सोडून द्या. आपल्याला असं वाटतं की कोविड पण ही रॅली आली. मागच्या वर्षी काय होतं का?
मागच्या वर्षाचे अनालिसिस करा 2019 मध्ये 1 जानेवारी 2019 तर 30 डिसेंबर 2019 पर्यंत या पूर्ण वर्षभरात तुम्ही कोणतेही तुमचे 2-4-5 स्टॉक शोधा आणि अशा रॅल्या जेव्हा पण येत आहेत कमीत कमी 10% रिटर्न प्रॉफिट बुक करायचं, कमीत कमी 10% पॉसिबल आहे का? काहीच नाही सर 10% म्हणजे 2000 च्या स्टॉकला 10% म्हणजे किती? 200 रुपये. कितीला गेला तो? 28-29 पर्यंत गेलेला आहे. आरामात रिटर्न भेटतात. मी म्हणतो 10% पण तुम्ही पकडत गेले ना सर, फक्त 10 वेळेस फक्त काढायचे पैसे डबल, म्हणजे महिन्याला एक ट्रेड शोधायचा आहे. एवढं सोपं आहे हे. फक्त स्वतःला एक्सपर्ट बनावं, कशात? हे करायला फोकस याच्यावर करायचं. आणि एकदा का हे जमतंय याला मे बी मी म्हणतो 15 दिवस जास्त लागू दे ना, काय फरक पडतोय? काही प्रॉब्लेम होणार आहे? पण एकदा का तुम्ही याच्यात एक्सपर्ट बनले तर कोणाला विचारायची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतंय TCS कुठे जातोय? विचारायची गरज आहे का? सो आता हा TCS आहे, आता कुठं पोहोचलेला आहे, आता कुठं खाली जाणार आहे, कोणाला विचारायची गरज आहे? काय करणार? बघायचं लेटेस्ट स्विंग कुठं बनलेला तो बनवायचा आणि तिथून डेट घ्यायची आणि फक्त लो मध्ये आणून ठेवून द्यायचा. ऑलरेडी वरती जातोय ना, जसं सपोज इथं कंटिन्युअसली आता बोलले कोणी इथपर्यंत आलेलं आहे, ठीक आहे ना, मी आलो. आता याच्यानंतर TCS मध्ये काय होईल? काय करणार आहे? इथून लेटेस्ट मार्केटने डाऊन येऊन वरती कधी आला, घेऊन टाकली डेट, फक्त कॅल्क्युलेशन करून तो जो लो असेल ना तो मध्ये आणून शोधून द्या. ज्या दिवशी त्या सेलला पडला त्या दिवसापासून मार्केट खाली जाईल, त्यापर्यंत मार्केट अप. मी म्हणतोय हे फक्त इक्विटी कॅश मध्ये वन साइड फक्त बाय करायचं बोलतोय, डाऊन रॅलीचं तो काही बोलत पण नाही. आणि हे सगळे स्टॉक फ्युचर मध्ये पण अवेलेबल आहे सर. जर डाऊनफॉल आला फक्त एक लॉट शॉर्ट सेल करावा, फक्त एक लॉट, काय रिटर्न ट्रेड होल्ड करायचे विषय, फक्त बाकी काहीच नाही करायचं. हा सगळा प्रॉफिट पॉसिबल आहे, पण हा तुम्हाला तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही टाइम स्पेंड करणार. सिस्टम तुमच्याकडे बघितलंय, सगळ्या गोष्टी आहेत. आता फक्त एक गोष्ट तुमच्या सक्सेस मध्ये ऍड होईल, कोणती? तुमचा कंटाळा. तुम्हाला तुमच्या लाईफ बदलायची, गोष्ट बदलायची असेल तर फक्त रोजचा अर्धा तास इंट्राडे साठी, अर्धा तास पोझिशन साठी एक 15-20 दिवस काढा. आणि कसं असं नवीन नवीन असतं, जोमात असतो. तुम्ही पण मला विचारा, मला पण दुसरी बॅच मी 15 दिवसानंतर बनवणार आहे. मी दर रविवारी बॅच बनवतच नाही, काही सपोर्ट प्रॉपर द्यायचा. पुढची बॅच 15 दिवसानंतर बनेल. पूर्ण 15 ते 20 दिवस फक्त तुम्हीच सपोर्ट टीम साठी. पण तसं तर लाईफ टाईम आहे, तुम्ही जेव्हा विचाराल तेव्हा भेटणार आहे, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जेवढं तुम्ही आत्ता कराल ना, नंतर तुम्ही थोडंसं लेझी होत जात. मला कळत नाही का असं होतं लोकांचं, पण पैसे कमवण्यासाठी एवढी मेहनत घेतो आणि जिथं पैसा दिसायला लागला ना तिथं सोडून देतो. करणार आहे का? लागल्यास हवं तर हे 2020 ला तुम्हाला वाटतं बा ही मोठी रॅली, ओके ठीक आहे, इथं प्रॉफिट बघून घ्या. 19 मध्ये करा, 17-18 मध्ये करा. जसं 2014 मध्ये काय झालं होतं माहिती का? कोणी असेल तर 2014 हो, 2013चं जेव्हा गोव्यामध्ये ऍज अ PM कॅन्डिडेट मोदीला फक्त डिक्लेअर केलं, त्याच्यानंतर काय झालेलं आहे? 6,000 5,500 वगैरे निफ्टी होता, तिथून कंटिन्यू जो वरती गेला 9,100 समथिंगला गेलेला आहे. आणि जसा ज्या दिवशी PM बनला त्या दिवसानंतर परत 700-800 ला मार्केट आलेलं आहे. मी सांगतो चला ठीक आहे, हे सगळं आपण हे बोलतोय, ठीक आहे ना. इथपर्यंत करायला लागल्यास की कोणाच्या इंडेक्स मध्ये अनालिसिस करायची आहे किंवा निफ्टीचा जो खालीवरती कसा होतो वगैरे, त्याचे ट्रेंड कसे शोधायचे, काहीच करायचं नाही. इथं यायचं फक्त आणि हे जे तुम्ही NSE सिलेक्ट करतायत आणि याला फक्त इंडेक्स करा. इंडेक्स म्हणजे काय? जसं इक्विटी कसं आहे रिलायन्स, तसं निफ्टी 50 पण आहे ना, आणि निफ्टीच्या दर महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट पण आहे. जर आपल्याला निफ्टी 50चे 2000 जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून आजपर्यंत त्याचे जेवढे पण स्विंग बनलेले आहेत त्या प्रत्येक स्विंग मध्ये तुम्हाला रॅली भेटते का नाही भेटते, तो अप येण्याच्या अगोदर तुम्हाला बाय टार्गेट भेटतोय का नाही भेटतो, हे शोधायचं असेल फक्त इंडेक्स सिलेक्ट करा
तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये अनालिसिस करता येईल. तुम्हाला पाहिजे त्याच्यात अनालिसिस करता येईल, कोणते पण इंडेक्स असू द्या. आणि त्याचे ट्रेंड शोधा. जसं बँक निफ्टी पाहिजे, बँक निफ्टीचे ट्रेंड शोधा. कोणी बोले सर हे झालं इंडेक्सचं, पण मला ना इंडेक्समध्ये नाही, मला ना निफ्टीच्या फ्युचर इंडेक्समध्ये म्हणजे डिसेंबर कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठं बाय करायला ती प्राइस पाहिजे डिसेंबर कॉन्ट्रॅक्टची. फक्त फ्युचरचं घ्यायचं, फ्युचर इंडेक्स आणि निफ्टी टाकायची. जी काय डेट असेल रिव्हर्स असते ती डेट टाका. फक्त याला लिमिटेशन काय राहील की तुम्ही मॅक्झिमम 3 महिन्याचं अनालिसिस करू शकता याच्यात, कारण डेटा तेवढाच अवेलेबल, बरोबर आहे ना. आणि चालतो तो, त्याचा जन्म सुरू होण्यापासून 3च महिने तो जन्म राहणार आहे लाईव्ह मध्ये, त्यानंतर तो एंड होणार आहे. म्हणून तुम्हाला तेवढं दरवेळेस नवीन नवीन कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला अनालिसिस करावं. लक्षात आलं सगळ्यांना, क्लिअर आहे. आणि ज्यांना ऑप्शन मध्ये काम करायचं असेल, सपोज असे एक्झाम्पल कोणी बोलते की सर मला ऑप्शन मध्ये काम करायचं आहे, इंट्राडे किंवा पोझिशनल काही असू द्या, 2 मिनिटात तुम्हाला मी ते कंप्लीट करतो. की सपोज एक्झाम्पल आपण बोलूया, या दिवशी आपण जसं TCS इंट्राडेचं लेवल कॅल्क्युलेट केली होती ना, त्या ओरिजिनल लेवलला येतो मी पहिले, बरोबर. ही लेवल होती आपली TCS इंट्राडे साठी, ओके. आणि कोणी बोलतो मला इंट्राडेला कॅश मध्ये काम नाही करायचं किंवा फ्युचर मध्ये लॉट घेऊन पण नाही काम करायचंय, मला ऑप्शन मध्ये काम करायचं, ठीक आहे. ऑप्शन मध्ये काम करण्यासाठी काय करायचं सपोज सेव्ह. आता मी पहिले याला सेव्ह करून घेतो.